याच्यात एकनाथ शिंदेचे सुद्धा 2-4 लोक आहेत, शिंदे साहेब सुद्धा, अजितदादांचे सुद्धा 2 आमदार आहेत याच्यात. आणि सगळ्या सोयऱ्यांचं होऊ देत नाही आणि 10% मराठ्यावर लादायचं काही करू. आणि हे पोरग ऐकतच नाही. हे पोरग एक तर संपलं पाहिजे, नाही त्याचा गेम तरी करावा लागल, नसता याला बदनाम तरी करावं लागल, नसता याला उपोषणात मरू द्यावा लागल म्हणून 16वा दिवस उगला, नसता याचं काहीतरी करून कमायना, पॉयझन देऊन कमायना सलाईनमधून, म्हणून मी परवा रात्री सलाईनसुद्धा बंद केली. किंवा याचं एन्काउंटर तरी करावं लागेल. हे देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे, हे देवेंद्र फडणवीसला वाटतं. आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुमकुम आहे ना, बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवतो. तुला माझा बळी घ्यायचा आहे ना, तुला माझा बळी पाहिजे ना, मी तुझ्या सागर बंगल्यावर येतो, घे माझा बळी. पण समाजाची इमानदारी मी नाही ऐकू शकत. समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, तेच घ्यायचंय, येणार आहे. 10%ला नाही हात लावणं. माझ्या तोंडून ओढून घेण्यासाठी तोच हे उभा केलेला आहे, मी त्याला दोष देत नाही. आता ह्यो जे उभा केलाय ह्यो त्यांनीच उभा केलाय. मुंबईत बसून देवेंद्र फडणवीसनेच हॉटेल दिले. तिथून उतरून पत्रकार परिषदा, पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूंचा कार्यकर्ता आहे तो. बच्चू कडून इतक्यात वेळेस दाखवलं नसेल इतकं त्याला दाखवलं, शब्द ना शब्द, सेकंद सेकंद मीडिया दाखवलं. हे फक्त देवेंद्र फडणवीसचा हात याच्या पाठी. त्याला सगळी ताकद दिली, आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा, हे फक्त देवेंद्र फडणवीसचं काम आहे. त्याच्यात काही समन्वयक सुद्धा आहे. मुंबईचे 4-5 समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांची दुकानं बंद पडलेली आहेत आणि ते एकनाथ शिंदे साहेबाच्या आजूबाजूला फिरतात. वेळ आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणार आहे. बिगारी मिशावाले ते सुद्धा त्याला पालन पोषण करतात. शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आहे आजूबाजू. यांनी त्याला उभा केलाय. नारायण राणेंनी काल आमच्या गेवराई तालुक्यातल्या 2 आणि अंबड तालुक्यातला 1 जण उचलून नेले. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा, मला बदनाम करण्यासाठी. तेही तिथं आहेत मुंबईत. एखाद्या वेळेस आता घेतील प्रेस किंवा माझं झाल्यावर घेतील. असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यातली उभा केली. तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो, नारायण राणे साहेबाची हिंमत बी नाही. देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणले करू नको तर हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबाचं षडयंत्र टोटल. देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर 1 मिनिटात सगळ्या सोयरीची अंमलबजावणी. एकनाथ शिंदेना हे दोघं करू देत नाही, ही परफेक्ट माहिती. याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस सुद्धा 2-3 आमदार आहेत, ते पण मराठ्यांचे. हे सगळं षडयंत्र आहे. मराठा हे पोरग जर असंच राहिलं आणि हे जर समाजाशी निष्ठावान राहिलं तर समाजाला डंक सुद्धा लागू शकत नाही. पण मात्र आपण बरबाद झाल्याशिवाय राहत नाहीत हे त्यांना वाटतं. समाजाचे आपलं स्वप्न होतं गुलाल उधळा, समजून घ्या. यांचं स्वप्न होतं 10% दिलं की असा गुलाल उधळला नाही. याचा अर्थ त्यांनी ओळखून घेतला, आता काय खरं दिसत नाही, आपला अपमान झाला. दुसरं सांगतो, देवेंद्र फडणवीसला माघारव हे का करतोय ती शंका भाजपमधल्या असणाऱ्या मराठ्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसमध्ये असणाऱ्या पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना तुमचा मुलगा म्हणून सांगतो, विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू. फक्त मराठा म्हणून आज तुमच्या समोर कथन करणार. तो का असं करतोय त्याचं कारण आहे, आपल्या आई बहिणीचे डोके फुटले त्या दिवशी तो पोलिसांकडून झाला आणि आपण सांगितलं हे आई बहिणी तुझ्या आहे आणि त्याला ती माफी मागावं लागली. तवाचा राग त्याच्या डोक्यात आत्तापर्यंत. मी माझ्या आई बहिणीच्या बाजूने राहू नाही का?
मी काय चूक नाही केली. तर आपण पाहिलं मनोज जरांगेंनी फडणवीसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि हे सगळं षडयंत्र फडणवीसांचं असल्याचं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलं.